आणि आता बातमी हिंगोलीतनं आहे। मनोज जरांगेंबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्याच्या आरोपाखाली आता गुन्हा दाखल करण्यात आला। या प्रकरणी 2 गटात वाद झाल्याचंही कळलं। हिंगोलीच्या वसमत तालुक्यातल्या भेंडे गावातली ही घटना आहे। या प्रकरणी कुरुंदा पोलीस ठाण्यात 3 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अधिकची माहिती जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। नेमकं काय घडलं पाहूयात। जरांगेंबद्दल आक्षेपार्ह व्हिडिओ करून सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला। याबद्दल जाब विचारण्यासाठी जरांगे समर्थक भेंडे गावात गेले होते। दरम्यान जाब विचारण्यावरून 2 गटात यावेळी बाचाबाची झाली आणि हिंगोलीच्या वसमत इथल्या भेंडे गावात हा सगळा राडा झाला। बाचाबाची झाल्यामुळे भेंडे गावात काही काळ तणावाचंही वातावरण निर्माण झालं होतं। तर कुरुंदा पोलिसांनी गावात शांतता प्रस्थापित केली आणि यानंतर जरांगे समर्थक पोलीस ठाण्यात जमले। आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात येण्याची मागणी करण्यात आली। जरांगे समर्थकांनी ही मागणी केली। त्यानंतर हिंगोलीचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेतली। या प्रकरणी कुरुंदा पोलीस ठाण्यात 3घांवर गुन्हा दाखल करण्यात आला। वसमत तालुक्यातील भेंडेगाव येथील हा सदरचा प्रकार आहे। पण सदरचा प्रकार असा आहे की एक भेंडेगाव येथील इसम आहे, त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली श्री जरांगे पाटील यांच्या बद्दल। त्यामुळे काही महागाव आणि लोकातील जे काही लोक आहेत ते तिथं का केला याबाबत जाब विचारण्यासाठी गेले होते। परंतु काही तिथे लोकांनी जाऊन त्यांना विचारपूस करून तिथल्या गावातील जे काही प्रतिष्ठित नागरिक आहेत त्यांनी आणि मराठा समाजाचे काही प्रतिष्ठित नागरिक आहेत त्यांनी तिथे सर्वांना सांगून तिथले जे काही मुलं आलेले होते ते सदरचे मुलं वगैरे त्यांनी तरुण आलेले त्यांना तिथून जाण्यासाठी सांगितले।